गाय पालनामध्ये यशोगाथा कशी निर्माण करायची, गाय पालनाचं नियोजन कसं करायचं, ही संपूर्ण माहिती आज पाहण्यासाठी आज आपण केस तालुक्यातील धनेगाव या ठिकाणी आलेलो आहोत. आधुनिक शेतकरी विनोद गुजर यांची आज माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी अजमेर सर, जनता न्यूज इंडिया चॅनल मध्ये स्वागत आहे. सर नमस्कार. नमस्कार. तर अशा पद्धतीनं आपण बघू शकतात या ठिकाणी पाठीमागं गायच्या 3 गव्हाणे आहेत, एक इकडं, एक या ठिकाणी आणि एक पलीकडं. चांगल्या क्वालिटीच्या गायी यांच्याकडे आहेत. तर थोडक्यामध्ये त्यांचं आरोग्य, त्यांचं संगोपन बद्दल आपण माहिती घेऊया. किती गायी आहेत सर आपल्याकडे सध्या? आता 20 गाई त्यातली 20 गायी. बरं, आणि सुरुवात किती गायीपासून केली? सुरुवात 4 गाईपासून केली. 4 गायीपासून. किती वर्ष झालं आता गाय पालन चालू आहे? तर 1 वर्ष झालं. एका वर्षात सुरुवात 4 गायापासून केली. हा, बरं ठीक आहे. या इकडे मध्ये आपण बघू शकतात की कशा पद्धतीनं या गायीच्या म्हणजे व्यवस्थापन केलेले आहे. ह्या गव्हाणी कशा ठेवल्या, दोन्ही साईडनं गाय बांधलेले आहेत. या ठिकाणी हे कुट्टी केलेला वगैरे चारा यांना दिला जातो. या ठिकाणी दुसरी गव्हाणी या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी मशीन आहे दूध काढण्याची. मग 4 गायीपासून सुरुवात केली, कसा अनुभव आला? परवडतंय असं लक्षात आलं का? किती मग कसं वाढवलं तुम्ही? नाही, परवडतंय ना, कष्ट केलं की परवडतंय. बर, कुठून आणल्या होत्या 4 गायी? गाय हे आपले 4 पहिले घरच्याच होत्या, पण जसं भेटतील तसं बाजारातून, व्यापाऱ्यापासून. काय किंमत होती त्यावेळेस एका गायीची अंदाजे? पहिल्या गाई यायला झाली की 55, 60, 55, 60 मध्ये भेटत होते. आता भाव वाढले तर. बरं, आता हे जे आपल्या आसपासच्या गायी आहेत, आता हे किती म्हणजे यांचं वय किती आहे किंवा किती किमतीपर्यंत येऊ शकते? आता ही गाय तिसरी नाही येत. बरं, मग तिसरं वेत आहे. 22 लिटर दूध एका टायमाला, 2 टायमाला? 2 टाइम. बरं बरं, 11 लिटर एका टायमाला? 11 लिटर एक टाइम. बरं, काय सगळ्या अंदाजा किती जाऊ शकते किंमत, येऊ शकते विकत घ्यायची म्हणलं तर? 90,000ची गाय आहे. 90,000ची. बर, म्हणजे बाहेर हरियाणाहून वगैरे तर नाहीत ना आणलेलं? आपल्या इथल्याच आहे. आपल्याच कोणत्या, जर्सी का एचएफ? याच्यात मध्ये काही जर्सी मध्ये आहेत. बरं, दोन्ही मध्ये. बरोबर आहे. आता टोटल किती दूध निघतंय आपलं एका टायमाला? टायमाला दूध आहे 110 लिटर. एका टायमाला 110 लिटर. 110 लिटर. आणि 2 टायमाचं जवळपास 220. किती आहेत सध्या वासरं वगैरे? किती वेलेले आहेत सध्या? आता जवळपास ताणी 1-2च गायचा. बरं, बाकी सगळ्या पार्ट्या झाल्या. घेत्या वेळेसच आपण काही पार्ट्या काही ताणी अशा घेतल्या. आता सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये काय की ह्यांचं म्हणजे आरोग्याची काळजी, ह्यांचं दुखणं आहे, ह्यांचं आरोग्य जपलं पाहिजे. काय काय काळजी घ्यावं लागते आरोग्य जपण्यासाठी? मिनरल मिक्सर देणं. बर, थोड्या दुखण्याला लक्ष करणं. खाल्लं नाही, पेन का खाल्ली नाही, खोरा का खाल्ला, लक्ष द्यावं लागतंय. हा, वैयक्तिक लक्ष द्यावं. किती जण आपण बघून सगळं नियोजन बघतात? या इकडच्या बाजूला या ठिकाणी बघा, तिकडे सुद्धा गायी आहेत आणि या ठिकाणी सुद्धा इथं गायीची गव्हाण आहे. किती लोक बघतात सगळं? आम्ही दोघं भाऊ बघतात. आणि चाऱ्यासाठी काय काय व्यवस्थापन केलेलं आहे, म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचा चारा आहे? मका आहे 3 एकर. पुन्हा मेगासूट पेरलंय 2 एकर. बरं, मेगासूट म्हणजे मका सारखंच का गजरा गवत? कडुळासारखं असते. एकदा पेरलं की 3दा कापा येते. बरं, कडुळासारखं 3दा कापा येते. आणि मका एक आहे. मका येते. हिरवा चारा मग 2-3 एकर पेक्षा जास्त आहे. 5 एकर आपण मुरगास करून ठेवतो. मुरगास. आणि मुरगासाठी मशीन वगैरे आणलेली का? आहे ना, कुठे मशीन घेतली? बरं, हो, पाठीमाग आहे. आणि कितीला आली अंदाजा ती मशीन? एक मशीन आणली 65,000. बर, बघा, सगळ्यात महत्वाचं आहे, गाय घेण्यासाठी माणसाला गाय घेऊ वाटतात, पण चारा व्यवस्थापन उन्हाळ्यासाठी मुरघास करून ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे वल्ला चारा उन्हाळ्यासाठी टिकण्यासाठी करणं आवश्यक आहे. टिकतो का तुमचा मुरघासचा चारा? बरं, अजून बॅग आहेत. अजून बॅग आहेत का? किती बनवतात तुम्ही यावेळेस? 40 टन मुरघास बनवतात. 40 टन? बर, म्हणजे किती बॅग होतात ते? 8 बॅग झाले. 8 बॅग. किती एकर लागला होता त्याला चारा? 2 एकर मध्ये. 2 एकर मध्ये तेवढा बनवला होता. ठीक आहे. आणि दूध काढण्यासाठी जे आपण हे मशीन वापरतात ते कधी घेतलेले आहेत विकत? या इकडे आपण बघू शकता. हा, या ठिकाणी हे मशीन आहे, कारण का एवढ्या जनावरांचं दूध काढणं काय हाताने शक्य नाही. कधी घेतली मशीन? मशीन घेऊन एक 6-7 महिने झाले. बरं, अगोदर सगळं हाताने त्याला 2 गायचं सोबत दूध निघतंय. बघा, या ठिकाणी 2 गायचं, तिकडे एक मशीन आहे डबल पॉवरची आहे, म्हणजे एका वेळेस 2 गायचं दूध काढू शकतात. याच्या अगोदर सगळं हाताने दूध काढत होतं? दोघ जण. कमाल आहे. 100 लिटर 70 लिटर दूध काढणं. जसं गाय वाढत गेलं तसं पुन्हा त्याला मशीन ते हे करत गेलं. बरं, ठीक आहे. तर आता त्या मशीनला काय, अचानकच आपण सुरुवातीला दूध काढण्याची मशीन घेऊ शकत नाही. 4 गायीपासून सुरुवात केलेली आहे गुजर मामाने, आणि आज त्यांच्याजवळ 20 ते 22 गायी आहेत. आणि त्यासोबत दोघं भाऊ मिळून सकाळ संध्याकाळ याचं संगोपन करतात, आरोग्याची काळजी घेतात. या मशीनवर आपण बघू शकता, दूध काढण्याची मशीन आहे. 2 युनिट चालतात, म्हणजे एकदाच 2 गायीचं दूध काढता येतंय. किती रुपयाला आपण घेतली ही मशीन? 45,000ला. आणि काय पेट्रोल लागतं त्याला? लाईट नसली की पेट्रोल वर चालतंय, लाईट असली की लाईट वर. वा, काय बात. दोन्ही दोन्ही ह्याच्यावर चालते.
आणि एक समजा आपल्याला आता 20 गाईचं दूध काढायचं सकाळी, हा. तर किती लिटर लागेल समजा लाईट गेल्यानंतर? 1 वीस लिटर, गाईचं काढायचं म्हणलं तर अर्धा लिटर मध्ये होऊन अर्धा जातं. लिटर मध्ये होऊन जाते. हो. म्हणजे परवडते का तुम्हाला? परवडतं. माणसाच्या मेहनतीची जर तुलना केली तर एवढ्या खर्चामध्ये परवडते? परवडते हं? परवडतं. बरं बरं. आता अनेक शेतकरी आहेत ज्यांनी गाय पालन करते, त्यांना अपयश आलंय, त्याने गाय पाळतात, पुन्हा काही एखादी गाय दगावली की लगेच बंद करतात. काय केलं पाहिजे ह्याच्यात टिकून राहण्यासाठी? नाही याच्यामध्ये यश अपयश हे चलत राहतं. बरोबर आहे, 100% खरं आहे. थोडा आपल्याला अनुभव येऊस तर 6 महिने 8 महिने तरी एक सरासरी कमीच गाई उत्पन्न ठेवल्या राहतं. पाहिजेत, बरोबर गाई आहे. बी कमी ठेवल्या पाहिजेत आणि थोडस आपण जे त्यांचं घ्यायचं. धरलेलं असतं हा मेंटेन हा आपण उत्पन्न हा हा तेवढं भेटत नाही. बरोबर आहे. ती तेवढं एकदमच काढावं लागतं. दम काढावं लागतं. अचानकच गायीची संख्या वाढवून जमत नाही. जमत नाही. हा, बरेच अशा जसं अनुभव येईल तस तसं जसं दिवस जातील तस तसं याचा अनुभव येत राहते, बरोबर आहे. उत्पन्न वाढत राहते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी शेण काढताना अंगाला वास येते, हात लागते, ह्याच्यात बी टिकून राहणं गरजेचं आहे. हा, नुसता व्हिडिओ बघून जमत नाही. हा तेवढं तर करावं हा, लागतं. कष्ट आहे ह्याच्यात. हा. कष्टात आहे. हा. आणि उन्हाळ्यामध्ये मग एक मुरघास आहे, आणि मग बुसकट वगैरे काय टाकतात का, गोळा करतात का? नाही हम्म. वाळलेला वाळलेली वैरण तर लागतेच. हा, हा, हा. वाळलेली वैरण असेल तरच गाई व्यवस्थित राहतात. बरोबर आहे, वाळलेलं आणि ओलं मिक्स पाहिजे. मिक्स लागतंय. बरोबर आहे. आता दररोज तुमचं ज्वारीचं वैरण बी आहे, हम्म. असं म्हणजे मिक्स केलं तरच त्यांचं तब्येत व्यवस्थित राहते. बरोबर आहे. रोज पण होतं. आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही म्हणलात की फॅन वगैरे आहे तिथं, आता गच्ची करून ह्यांचं नवीन स्ट्रक्चर उभा करायचे सगळं. आता ह्यांना धुण्यासाठी वगैरे किती धुवावं लागतात गाय? नाही आम्ही एक 8 दिवसाला 10 दिवसाला होतो. बरोबर, का म्हशीसारखं दररोज धुवायची गरज नाही? बरोबर. तर वासराला पण 2 टाइम सोडावं लागत असेल पिण्यासाठी का नाही? नाही त्याला पोटरीने दूध पाजतो. असं आहे का? हा. जमतंय का तसं केल्यानंतर? जमतंय ना. किती देतात एका वासराला? एका टायमाला बाटलीला? 2.5 लिटर पाजतो. एका टायमाला 2.5 लिटर पिते का? हो. बर बर. बघा, असं नवीन नवीन प्रयोग करणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना जसे प्रयोग केलेले आहेत, तर ह्या अनुभवातून आणि हा व्यवसायात उतरताना सगळ्यात मन आहे ह्याचं जे शेण आहे ह्याचं व्यवस्थापन स्वतः केल्याशिवाय ही व्यवसाय टिकू शकत नाही. बरोबर आहे. हो. हं. आता समजा एवढ्या जी काही आहेत याच्यामध्ये तुमचं जे सुरुवात केल्यापासून एखादी आजारानं वारली काय, किंवा दगावली काय एखादी? झाली की एक गाय बर, फक्त एकच? हो फक्त काय एकच दगावली. दुखण्यामुळेच म्हणायचं? दुखण्यामुळे. हं. तर याच्यामध्ये टिकून राहणं पण गरजेचंच आहे. डॉक्टरला निदानच लागणार नाही त्या गायचं. असं आहे का? हा. त्याच्यामध्ये नाही, बऱ्याच मी ज्यांच्या मुलाखती घेतल्या तसं झालेलं आहे. तर एक शेतीला हा जोड व्यवसाय मग एकंदरीत तुमच्या अनुभवातून परवडतो का गाय पालन केलं तर परवडतं. दुसऱ्या शेतीपेक्षा? नाही म्हणलं तर एक 8 महिन्यामध्ये एक 48 ट्रॅक्टर शेणखत पडलंय माझं. 8 महिन्यात 48 ट्रॅक्टर? 48 ट्रॅक्टर. काय म्हणता? हा, बघा. आणि इतर खताच्या तुलनेपेक्षा ही खत शेतीसाठी एक नंबर आहे. एक नंबर आहे. बर, शेणखताची विक्री वगैरे करतात का नाही? नाही आपल्यालाच घरी शेत आहे. 20 एकर 22 एकर जमीन आहे. बर, 22 एकर जमीन आहे. तर एक 8 महिन्यामध्ये किती म्हणलं? 48 ट्रॅक्टर 48 खत. आणि एवढा शेणखत चांगला म्हणजे सेंद्रिय शेती व्हायला लागली उत्कृष्ट. बरोबर आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढे आपल्याकडे 20 गायी आहेत. सर्व शेतकऱ्यांना एक प्रश्न पडतो, किंवा महिना अंदाजा किती पडतोय सरासरी सांगायचा म्हणलं तरी? 2 बंधू मध्ये तुम्हाला एवढा महिना पडतो बाबा? आता एक पेमेंट आहे बघा माझं आताच 59,000 रुपयाचं पेमेंट आहे 10 दिवसाचं. 10 दिवसाचं 59,000? 59,000. एक त्याच्यावर अंदाजे 1.5 लाखाच्या पुढून काही बी पडतं. 1.5 लाख? हा, दोघं जण. आणि दिवसातून किती तास काम करतात सगळे ह्या मेंटेनन्स बघण्यासाठी? सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास. बरोबर. यांच्याकडे बघत नाही. फक्त दोघं जण? दोघं जण. बघा, अशी यशोगाथा तयार करावी लागते, आणि बोलून नाहीत असं करून यशस्वी होऊन दाखवावं लागतंय. की 2 लोक म्हणतात भावाभावाचं जमत नाही, पण जर प्रयत्न केला तर जमतंय बी आणि यशस्वी बी होऊन दाखवावं लागतंय. का तर समाजामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे बंधुभाव टिकणं, एकमेकाला समजून घेणं. आज जवळपास 1.5 लाखापेक्षा जास्त महिना घेणारे हे गुजर बंधू आहेत, आणि प्रत्यक्ष हे केस तालुक्यात ह्यांनी यशोगाथा करून दाखवलेले. बरेच जणांचं म्हणणं असते जमत नाही भावाभावायचं, पण आता तुम्ही एवढा मोठा व्यवसाय उभा केलाय. आम्ही एक गाय आणायचं झालं तर दोघंच जातो. वाह, क्या बात आहे. काही एकाची असली तरी दोघंच समोर बरोबर आहे. असून जिंकतो. शेतकऱ्यांसाठी आणि जोड व्यवसाय करण्यासाठी या बंधूंची प्रेरणादायी कहाणी आहे. आता बाकीच्या शेतीमध्ये काय काय आहे? एकटा असल्यावर होत नाही म्हणजे. बरोबर आहे. दोघं जण जर 7 असली तरच हे धंदा. 100% ही लाखाची ह्याच्यावर गोष्ट होत आहे. नाही. शेतामध्ये ऊस आहे 5 एकर ह्या गायीसाठीच केलेले आहे. बरोबर. 3 एकर मका केली, 2 एकर मेगासेट करून. मेगासेट आहे. पाण्यासाठी विहीर, बोर काय काय आहे? पाण्यासाठी तळे 2 पाईपलाईन आहेत, विहिरी 2 आहेत ठीक आहे. पाण्याला. म्हणजे बघा, भावाभावांनी एकाच्या साथ असल्यानं होत नाही, दोघांनी मिळून हा व्यवसाय उभा केला आणि शेती उभा केलेली आहे. बरं, इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही, की बाबा गाय पालन केलं तर परवडू शकते का? काय लक्ष दिलं पाहिजे? नाही आपण वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे. वैयक्तिकच लक्ष दिलं गडी पाहिजे. लावून अगर हे आपण 2 माणसं लावलेत आणि ते आता लक्ष देतील असं होत नाही. बरोबर आहे. वैयक्तिक आपणच लागतंय. आपण जर असताल तरच सक्सेस आहे. सक्सेस आहे.
नाहीतर असं सक्सेस होत नाही. बरोबर. शेतकऱ्यांनी केलं पाहिजे का गाय पालन? जर नाही, समजा केलं पाहिजे. आर्थिक उत्पन्न वाढवायचे समजा शेतकऱ्यांना, जरूर केलं पाहिजे. जरूर केलं पाहिजे. हो. तर शेतकऱ्याला एवढाच एक पर्याय आहे. हा, धंदा एवढाच फायदेशीर धंदा. जोडधंदा जर शेतीला म्हणलं का हम्म, हम्म, तर एवढाच आहे. हम्म. दुसरा म्हैस नाही. पालनाच्या तुलनेत ही परवडतंय. म्हैस पालण्याच्या तुलनेत गायचं बरोबर. बरोबर आहे. ठीक. तर कसं आहे, ह्याचा भाव कसा लागतो? लिटर महाग आहे का सरासरी? खरेदी कमी जास्त कधी जास्त? आत्ताचा भाव आहे 42-43 रुपये. वाढला मग आधी? भाव अगोदर वाढला. मी ज्यांचे घेतले होते 30-32 होता. नाही आता 42 42-43 आहे. वा, आता माझ्या पेशी आहे ना ते बरं. बिया. म्हणजे म्हैस पालनापेक्षा ह्याला बी भाव चांगला यायला लागलाय आता. हो हो. तर माहिती दिल्याबद्दल आपलं मनापासून आभार. आणि